सीट आली नव्हती, आणण्याचा प्रयत्न केला होता. ते शक्य नाही झालं. कारण कोल्हापूरमध्ये माननीय मंत्री भरतसिंग गोगावले यांनी केलेला विकास 3.5 वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तो विकासाला लोकांनी स्वीकारलं. त्यामुळे कोणतरी कधीतरी येईल या तालुक्याची आठवण झाली मी सुपुत्र म्हणून आणि सांगेल मी या तालुक्याचा मागास तुम्ही घालवणार आहे. तुम्ही होतात कुठे? म्हणून लोकांनी दाखवून दिलं तालुका आता मागासला राहिला नाही, विकसित झालेला आहे. त्यामुळं या जनतेने आम्हाला स्वीकारलं आणि वॉशआउट करून टाकलं. वॉशआउट 6च्या त्याला दाखवून दिलं बाहेरचं कोण आणि तालुक्यातलं कोण. टीका करणाऱ्यांना काय तोंड मोकळं आहे. टीका करण्यासाठी खर्च लागत नाही, परंतु इथला मतदार सुज्ञ आहे, इथला नागरिक सुज्ञ आहे. इथल्या तालुक्यातल्या जनतेने ठरवलं तुम्ही टीकेला आम्ही टीकेने उत्तर द्यायचं नाही असं एकनाथ शिंदे बोलले. आम्ही कामातून उत्तर दिले आणि आमच्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनतेने आम्हाला 6च्या 6 सीट देऊन या ठिकाणी दिलेली आहे. मी नसताना नाही, माझ्यामुळे ती निवडून आली. तो माझा बालेकिल्ला आहे, माझा होम ग्राउंड आहे ते. त्या ठिकाणी दगडाला शेंदूर लावणारी शिवसेना आहे गेल्या अनेक वर्षांनी. यावेळेला गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी जी विकास कामं केली त्याच पट्ट्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होऊन तो विकास आम्ही तो तालुका विभाग आम्ही उभा केला. जवळजवळ 300 कोटी 350 कोटी रुपयाचा निधी आणून जसे तसा तो वरचा विभाग कापडी विभाग जो उभा केला त्याच्यामुळं तिथे विरोधक राहिला नाही. सगळे विरोधक आपल्यासोबत आले आपल्या कामाची प्रगती पाहून. त्यामुळं तिथं सहज विजय होता. त्या शिवसैनिकांनी दगडाला शेंदूर लावलेला आहे. दगड नाही तो बाळासाहेबांनी म्हणत मी दिलेला दगड याला तुम्ही शेंदूर लावा. परंतु डॉक्टर निलेश कुंभार एक चांगला उच्च शिक्षित तरुण आहे त्या आणि अनिल दलवी दोघांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निवडून दिले.